प्रश्न समजून घेऊ. वर्तुळाची त्रिज्या 10% वाढली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? बघा हा वर्तुळ आहे आणि हे वर्तुळाची त्रिज्या असते. तर वर्तुळामध्ये किती त्रिज्या आहे? 2. हे एक आणि हे एक 2. इथून इथपर्यंत पुरा व्यास असते, त्या 2 त्रिज्या असते. मग एक त्रिज्या 10% वाढणं म्हणजे ऑटोमॅटिक दोन्ही त्रिज्या 10% वाढणं आहे. मग 2 वाढणं म्हणजे ऑटोमॅटिक इक्वेलिंग चेन लागते तिथं. इक्वेलिंग चेन सक्सेसिव्ह डिस्काउंटवाला फॉर्म्युला लागेल. तर 10% वाढली, दुसऱ्या वेळेस 10% वाढली. मग चिन्हाचा गुणाकार करायचा, प्लस गुणेला प्लस प्लस होते, अंकाचा गुणाकार करायचा 100 होते आणि भागेला किती होते? 100 होते. याले सॉल्व करायचं पहिले. हा 10 × 20 होते. मोठ्या संख्येचा साईन प्लस राहील. इथं प्लसचा साईन आहे तर प्लस, खाली 2 0 आहे, 2 घरादार पॉईंट द्यायचे. 2 घरादार पॉईंट देणं म्हणजे 1 झाला. प्लस 20 आणि हा प्लस किती झाला? 21. मोठ्या संख्येत साईन प्लस ठेवायचा तर 21% काय होईल? वाढ. प्लस आल्यामुळे वाढ होईल आणि जर मायनस असतात तर घट झाली असते. हेच 21% वाढ तुमचा काय होईल? आन्सर. अशा प्रकारे प्रश्नाला याने सॉल्व केला.